Good morning, student. Myself, Mrs. D.P. Lahigude. I am going to teach you insurance. Today, we will start our new subject, insurance, which is compulsory for our first year BCom. In this PPT, we will going to see the overview of the syllabus and paper pattern for the university examination. Okay, we will move to slide 1. In this slide, we will take overview to our syllabus. Semester 1. In semester 1, unit 1, we are going to learn introduction to insurance. आपण ह्या सेमिस्टरमध्ये इन्शुरन्सच्या बद्दलची जी ओळख आहे, जी संकल्पना आहे, त्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. या युनिटमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्याचा आपण माहिती घेऊयात. डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक अँड नीड ऑफ इन्शुरन्स, त्याची गरज, इन्शुरन्सची गरज आणि इन्शुरन्सची असलेली वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, इकॉनॉमिक अँड कमर्शियल सिग्निफिकन्स ऑफ इन्शुरन्स, इन्शुरन्सचं कमर्शियल, व्यापारिक आणि इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स काय आहे, आपण त्याचा इथं अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट, इन्शुरन्स ॲज अ सोशल सिक्युरिटी टूल, एक इन्शुरन्स आपल्याला सामाजिक सहकार्यासाठी कसं उपयोगी पडतं ह्याचीसुद्धा आपण इथं माहिती घेणार आहोत. पुढे टाईप्स ऑफ इन्शुरन्स आणि प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स, टाईप्स ऑफ इन्शुरन्समध्ये आपण इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत आणि त्याचबरोबर इन्शुरन्स घेताना काही प्रिन्सिपल्स आपल्याला इथे फॉलो करायला लागतात, त्याचं आपण इथे माहिती घेणार आहोत. पुढे जाऊन इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट अँड वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट, इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट आणि वेगरिंग कॉन्ट्रॅक्टमधला जो फरक आहे तो इथं आपण पाहणार आहोत. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, विमा करार, आणि दुसरा असतो तो म्हणजे तुमचा जुगारी करार. वेगरिंगचा अर्थ इथं होतो जुगार. या दोन्ही करारांमधला फरक आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न ऑल दीज थिंग्स इन युनिट 1. ओके, सो स्टुडंट्स, माय सजेशन इज दॅट while learning your PPT, you are supposed to take one screenshot for your PPT slide, so it will be helpful for you to taken down some notes for your future references. Okay, it's just my suggestions. In unit 2, now we will move to unit 2. आपण आता युनिट 2 मध्ये काय काय आहे आपण त्याची माहिती घेणार आहोत. युनिट 2 मध्ये आपण पाहणार आहोत लाईफ इन्शुरन्स. In here, student, I want to clear one thing in our subject, that in semester 1 we are going to learn only life insurance, and in semester 2 we are going to see other kind of insurance, that is fire insurance and marine insurance. In this semester we have to concentrate only on life insurance. ओके, सो युनिट 2 इज डील विथ लाईफ इन्शुरन्स. युनिट 2 मध्ये आपण फक्त लाईफ इन्शुरन्सबद्दलच माहिती घेणार आहोत. पुढच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे सेमिस्टर 2 मध्ये तुम्हाला लाईफ इन्शुरन्स व्यतिरिक्त इन्शुरन्स जो सामुद्रिक विमा आहे आणि जो अग्नी विमा आहे ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये बघायला मिळणार आहे. पण सध्या तूर्तास आपण सेमिस्टर 1 मध्ये फक्त लाईफ इन्शुरन्स पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वी विल सी द मीनिंग अँड नेचर ऑफ लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स किंवा जीवन विमा ह्याचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आपण त्याची सेकंड प्रकरणामध्ये, दुसऱ्या प्रकरणामध्ये माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स किंवा ज्याला आपण जीवन विमा म्हणतो त्याचे प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत, होल लाईफ असेल, एन्डॉरमेंट असेल, टर्म प्लॅन्स असतील, पेन्शन अँड ॲन्युइटी प्लॅन्स असतील, युनिक लिंक इन्शुरन्स प्लॅन्स असतील, या वेगवेगळ्या
पॉलिसीजचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. ओके, शॅल वी मूव्ह टू द सेकंड स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. युनिट 3 सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. यू विल गेट डेफिनेटली 1 क्वेश्चन फ्रॉम दिस युनिट. ओके, ह्या प्रकरणाचा किंवा ह्या युनिटचा तुमच्या सिलेबस बरोबर फार मोठा किंवा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर फार महत्त्वाचा संबंध आहे. इथून कंपल्सरी तुमचा एक प्रश्न हमखास पडतो. युनिट 3 मध्ये आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल पाहणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न लाईफ इन्शुरन्स पॉलिसी इन युनिट 3. इन दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न द मीनिंग. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय, आपण त्याचा अर्थ इथं पाहणार आहोत. पुढे व्हॉट इज द प्रोसिजर फॉर टेकिंग लाईफ इन्शुरन्स पॉलिसी अँड पॉलिसी कंडिशन्स. एखाद्याला समजा इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कोणती प्रोसिजर फॉलो करायला लागते, त्या प्रोसिजरचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. पुढे सेटलमेंट ऑफ क्लेम. समजा जर तुमची इन्शुरन्स पॉलिसी संपली किंवा इन्शुरन्स पॉलिसी घेतलेल्या विमेदाराची डेथ झाली. फॉर एक्झाम्पल, इफ युअर पॉलिसी हॅज एक्सपायर्ड ऑर द पर्सन हू हॅज टेकन द पॉलिसी हॅज नो लॉंग, सो his relatives or his guarantor is required to settlement his claim. So they have to follow the following steps for settlement of the claim for the insurance policy taken by the insurer. कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत, कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत की ज्याच्यामार्फत आपल्याला LIC मध्ये गुंतवलेले पैसे माघारी किंवा पुन्हा मिळू शकतात, ह्याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट युनिट 4 लाईफ इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया. युनिट 4 मध्ये आपण लाईफ इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया पाहणार आहोत. भारतामध्ये आयुर्विमा किंवा जीवन विमाचा प्रसार एक व्यवसाय म्हणून कसा झाला आहे, आपण त्याचा युनिट 4 मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत growth of life insurance business after privatization. Students, you will know that in 1991 our Indian government had started LPG policy. So can you tell me what do you mean by LPG policy? See, LPG is stand for liberalization, privatization and globalization. Before 1991 in India companies are supposed to operate in Indian territory only. Means 1991च्या आधी भारतामध्ये फक्त भारतीय कंपन्याच व्यापार करू शकत होत्या. परकीय कंपन्या त्यांना आपल्या भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी नव्हती. म्हणजेच फॉरेन कंपनी आर नॉट सपोज टू डू एनी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया बिफोर 1991. बट आफ्टर 1991 व्हॉट हॅपन्ड, द LPG पॉलिसी हॅज बीन एक्सेप्टेड बाय इंडियन गव्हर्नमेंट. सो what is the impact of the LPG policy in our insurance business? We have to look into this unit. LPG पॉलिसीचा आपल्या भारतामध्ये आणि स्पेसिफिकली इन्शुरन्स सेक्टरमध्ये काय परिणाम झाला त्याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. सेकंड, इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स ऑफ LIC ऑफ इंडिया अँड प्रायव्हेट कंपनीज. ज्या वेळेस आपण परकीय विमा कंपन्यांना भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली त्यावेळेस LIC ऑफ इंडिया आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन आपण ह्या प्रकरणामध्ये करणार आहोत. सी, LIC ऑफ इंडिया इज बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड प्रायव्हेट कंपनीज like IFFCO Tokyo. You know that IFFCO Tokyo is a insurance company. So this is the private company. So LIC of India is one of the government company, government owned company and private company. We have to do the evaluation about their performances.
आपण त्यांची तुलना करणार आहोत. LIC ऑफ इंडिया आणि प्रायव्हेट कंपन्यांचा परफॉर्मन्स आपल्याला कसा वाटतो, कोण सुपिरियर आहे. LIC ऑफ इंडिया किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळ जर बॅकफूटला, जर पिछाडीवर गेलं असेल किंवा जात असेल तर त्याच्यामागची कारणं काय आहेत याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. सेकंडली, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट 1991 स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, सेटअप अँड फंक्शन्स. सी, प्रत्येक ऑर्गनायझेशन हे कोणत्या ना कोणत्या कायद्यान्वये काम करत असतं. एव्हरी बिझनेस इज रेग्युलेटेड बाय वन ऑफ द ॲक्ट. सो अवर इन्शुरन्स बिझनेस इज नॉट एक्सेप्शन टू दॅट पॉलिसी. प्रत्येक बिझनेस हा कोणत्या ना कोणत्या ॲक्टवरती अवलंबून असतो किंवा कार्यरत असतो. आपला विमा व्यवसायसुद्धा त्याला एक्सेप्शन, अपवाद नाही आहे. मग ह्या इन्शुरन्समध्ये किंवा ह्या इन्शुरन्सला कोण गव्हर्न करतं किंवा कोण मॉनिटर करतं. जसं तुमच्या बँकांसाठी सगळ्यात मोठी ऑथॉरिटी कोण आहे? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही शिखर संस्था आहे. रूल्स आणि रेग्युलेशन्सचं तयार करण्याचं काम कोण करत आहे? RBI करत आहे. तसंच आपल्या इन्शुरन्स बिझनेससाठी शिखर संस्था किंवा अपेक्स इन्स्टिट्यूशन कोण आहे? इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट 1999. ह्या ॲक्ट अन्वये पूर्ण LICचं किंवा पूर्ण इन्शुरन्स बिझनेसचं काम चालत असतं. whether it may be government insurance company or it may be private insurance company, they have to follow Insurance Regulatory and Development Authority Act 1999. So we have to look into the structure. Okay, in that we are going to learn structure, organization setup and functions of IRDA, that is Insurance Regulatory and Development Authority. Okay, so for semester 1 we are going to learn only 4 units. I hope you are all getting 4 units. So my suggestion, please take screenshot of every slide for your future references. So this is your syllabus for semester 1. You have to study total 4 units. So now we will move on to the examination or question paper pattern for our university examination. So in this slide we are going to see specimen of question paper. आपण ह्या स्लाइड मध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहत आहोत. वी हॅव 50 मार्क्स क्वेश्चन पेपर. आपल्याला इथं 50 मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे. ओके, वी हॅव टू अटेंड 7 क्वेश्चन आउट ऑफ, वी हॅव टू अटेम्प्ट 5 क्वेश्चन ऑफ एनी 7 क्वेश्चन. ओके, 7 प्रश्नांपैकी तुम्ही कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. And one more important thing, that we are not having any objective type question in our question paper. Be in mind, तुमच्या लक्षात असू द्या, आपल्याला एक सुद्धा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न इथं नसणार आहे. We are all having short answers and long answers. So question 1 deal with the short answers. You have to attempt any 2 from 3 questions. Then second question is a long answer, third one is also long, fourth one long answer, fifth one long answer, sixth one long answer, and seventh one write short notes, any 2 from given 3. Okay, this is your specimen of question paper. Okay, till today university has not given whether they are going to conduct objective type questions or theoretical type question. We have to prepare for both the examination. Okay, so be in mind that our question paper is like that. I think you will all get some first introductory lecture for insurance. In next lecture we are going to start our first unit, that is introduction
टू इन्शुरन्स. आय होप यू आर ऑल गेट अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेईंग. माझ्या मते तुम्हा सगळ्यांना कळलं असेल आपल्याला इन्शुरन्समध्ये काय काय शिकायचं आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. थँक्यू.